नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या 13व्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतोय. 12 भाग झाले ते खरं तर थिअरीचे झाले, म्हणजे आपण त्याच्यामध्ये मॅक्झिमम थिअरी बघितली. कुठं मधनं एक्झाम्पल आपण बघितली, काही ठिकाणी त्याच्या MCQच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या टर्म्स बघत गेलो. आणि आज 13व्या भागासाठी आपण परत एकदा सुरुवात केली आहे. 13वा भाग आपला कशाचा आहे? तुम्ही जर त्या असणाऱ्या फळ्याकडे नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 13 लिहिलं आणि त्याच्या खाली लिहिलं एक्झाम्पल्स. आणि खऱ्या अर्थानं इथं आपल्याला माहिती असतं की बाबा फिजिक्समध्ये ज्याला कुणाला एक्झाम्पल सोडवता येतात त्याला फिजिक्स सोपं जातं. कारण फिजिक्समध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो प्रॉब्लेमचा आहे. माझं वाक्य प्रत्येकाला माहिती आहे आणि तेच वाक्य मी आता मुद्दामून रिपीट करतोय. कारण ज्याला एक्झाम्पल नाही ते त्याला फिजिक्सच येत नाही, म्हणजे मग त्याला सगळीच मोठी अडचण येते. कारण मी जर CETचा विचार केला, 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये जवळजवळ 40 ते 42 नुसती न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे CETचा विचार केला तर 50 मधली जर समजा 10 सोडून दिली तर 40चा विचार करायचा आहे. नशिबानं तिथं अजून तरी निगेटिव्ह मार्किंग नाही. मी जर विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या JEEचा किंवा नीटचा तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे. समजा नीटचा विचार केला तर 45 MCQज आहेत. आलं बरोबर तर 4 मार्क, चुकलं तर -1. आणि तिथं मात्र सगळ्यात मोठी अडचण येते, कारण त्याच्यामधले एक्झाम्पल CETच्या तुलनेपेक्षा थोडीशी अवघड असतात, तुलनेनं CETची सोपी असतात. म्हणजे ज्यांनी बोर्डाचं खरंच व्यवस्थित केलं आणि ज्यांनी थोडंफार न्यूमेरिकलचा अभ्यास केला, त्याचं प्रॅक्टिस केलं, त्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या CETमधली एक्झाम्पल सुटतातच, त्याला वेगळं नाही सांगावं लागत. आणि अशा त्या एक्झाम्पलचा विचार करत असताना पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला बोर्डाचे एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला लॉग टेबल यावं लागतं. आणि CETतलं एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला विदाउट लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन करता यावं लागतं. तुम्हाला ते राऊंड अप करून घ्यावं लागतं. आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या ज्या गणितातल्या मुख्य 4 प्रक्रिया आहेत त्या इतक्या व्यवस्थित याव्या लागतात. मग तुम्हाला असणाऱ्या भौतिकशास्त्राची, फिजिक्सची भीती नाही वाटत. फिजिक्सची भीती वाटायचं मुख्य कारण म्हणजे तुमचं गणित, ज्याला मॅथमॅटिक्स म्हणतो आपण, ते पुअर असतं. मग फिजिक्स पुअर होतं. मग आपण फिजिक्सला ओरडतो, बाबा मला येत नाही, मी काय करू? कारण अनेक वेळा अनेक मुलं मला सतत फोन करतात, सांगतात की सर गणितच सुटत नाहीत, काय करू? हा वेगळा भाग आहे, याला प्रॅक्टिस महत्त्वाचा आहे. मी आता 2-4 एक्झाम्पल समजा सोडवून दिली, याचा अर्थ त्या अनुषंगानं ते एक्झाम्पल येतीलच असं नव्हे. स्वतः मोटिवेशन द्यायचं आहे, स्वतः प्रॅक्टिस करायचं आहे, तर ते सुटेल. त्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा विचार करताना आपण आता कसा विचार करू शकतो? कुठल्याही एखाद्या टॉपिकची एक्झाम्पल सोडवली जात असताना पहिल्यांदा तुम्ही काय करा, एक 100 पानाची वही तयार करा आणि त्या वहीमध्ये याच्यामध्ये जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत त्याचं कलेक्शन करा. मग आता आपण विचार करायचा झाला तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ओरिएंटेड फॉर्म्युले आहेत, गॉस थेरम ओरिएंटेड फॉर्म्युले आहेत. मी म्हणतो 11वीतले फॉर्म्युले घ्या, इंटेन्सिटीचा घ्या, पोटेन्शियलचा घ्या, पोटेन्शियल ग्रेडियंटचा घ्या, वेगवेगळ्या पोटेन्शियलची उत्तरं काढलेली घ्या, ह्या सगळ्यांच्या फॉर्म्युल्याचं कलेक्शन करा. आणि मग तुम्हाला त्यातल्या असणाऱ्या फॉर्म्युल्यातला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे ते बघावं लागेल, तर तुम्हाला ती जी एक्झाम्पल्स आहे सुटणार आहेत. अदरवाईज ते एक्झाम्पल सुटत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला ते प्रॅक्टिस करावं लागेल. दुसरी महत्त्वाची सूचना, पहिलं जे एक्झाम्पल आपण बघतोय ते एक्झाम्पल कळेपर्यंत वाचून काढा, सिस्टमॅटिक वाचून काढा. दिलेल्या किमती ज्या आहेत त्या कुठल्या आणि कुठल्या युनिटमधल्या आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधी CGSमध्ये असतं, कधी MKSमध्ये असतं, कधी इंचामध्ये दिलेलं असतं अंतर देत असताना. आणि मग ते सेंटीमीटरमध्ये करायचं का मीटरमध्ये करायचं ते तुम्ही ठरवा. जी काय कन्व्हर्जन्स असतील ते त्या असणाऱ्या 100 पानाच्या वहीमध्ये पहिल्यांदा लिहून टाका. मायक्रो असेल, नॅनो असेल, पिको असेल, मिलीमीटर असेल, किलोमीटर असेल, मेगा असेल, या प्रत्येकाची जी कन्व्हर्जन तुम्हाला 11वीतल्या मेजरमेंट नावाच्या टॉपिकमध्ये शिकवली जातात त्याचं कलेक्शन करा, मग ते सोपं जाईल. आता आपण असा विचार करूयात की याच्यामध्ये असणारे जे पहिले एक्झाम्पल आहे, मी फळ्यावर एक्झाम्पल मुद्दामून लिहिले 3, आणि तसं ते एक्झाम्पल तिथं लिहिल्यानंतर आता पहिल्यांदा विचार करूयात की बाबा या ठिकाणी असणारे जे एक्झाम्पल आहे ते सोडवायचं कसं. त्यासाठी पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम्पल नीट वाचून काढूयात. मी वाचतो, तुम्ही नीट बघत राहा. कसं दिलंय बघा, ॲन आयसोलेटेड कंडक्टिंग स्पिअर
ऑफ रॅडियस 0.1 मीटर. डोक्यामध्ये आपल्या क्लिक झालं पाहिजे बाबा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघत असताना आपल्याला दिलेली जी किंमत आहे ते पहिल्यांदा गिव्हन या नावाखाली तुमच्या असणाऱ्या पेपरमध्ये वहीमध्ये उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये लिहून काढा. काय दिले मला? रॅडियस ऑफ द स्पियर दिले. मग रॅडियस ऑफ द स्पियरला सिम्बॉल काय आहे? कॅपिटल आर आहे. किती दिलाय तो? 0.1 मीटर दिलाय. आपल्याला त्या ठिकाणी किंमत देतानाच SI सिस्टीममध्ये दिले, कन्व्हर्जनची गरजच नाही. त्यामुळे कॅपिटल आर ची किंमत मला दिली 0.1 मीटर. प्लेस्ड इन व्हॅक्यूम कॅरीज ए पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 0.1 मायक्रोकुलोम. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो 0.1 मायक्रोकुलोम दिलाय. त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल कुलोममध्ये. आणि मी जर समजा तुम्हाला आता प्रश्न विचारला असता माझ्या समोर असता तर सांग मायक्रोचं कन्व्हर्जन काय, तुम्ही म्हणला असता की सोपं आहे सर, 10च्या वजा 6 न गुणा, सोपं होऊन जातं. याचा अर्थ असा झाला या ठिकाणी आपण बघितलं तर 0.1 ला 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करा, कुलोममध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो 10चा वजा 6 गुणिले 0.1 कुलोम झाला. 0.1 म्हणजे 10चा वजा 1, 10चा वजा 1 आणि 10चा वजा 6 म्हणजे 10चा वजा 7. याचा अर्थ चार्जची किंमत झाली 10चा वजा 7 कुलोम. तुम्हाला या प्रकारचं कन्व्हर्जन जर करता नाही आलं तर तुम्हाला ऐन वेळेस एक्झाम्पलमधल्या 10च्या पॉवर फिरवताना प्रचंड अवघड जातं. हे शिकवून नाही, हे प्रॅक्टिसनं जमतं. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती माझी चार्जची झाली 10च्या वजा 7 कुलोम झाली. परत ते एक्झाम्पल आपण पुढे वाचूयात. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट ॲट ए डिस्टन्स ऑफ 0.2 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. याचा अर्थ स्मॉल आर ची किंमत आपल्याला 0.2 दिले म्हणजे 2 गुणिले 10चा वजा 1 मीटर दिले. मुद्दामून असं करा, फार सोपं होतं कॅल्क्युलेशन, अवघड नाही जात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ज्यावेळेस इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. मग काय फॉर्म्युला आहे? ईचा विचार केला तर 1/4πε0 Q/r². आता मात्र बघितल्या बघितल्या कळतं की कॅपिटल आर उगच दिले, ते कुठं वापरायचं आपल्याला, नाही गरज त्याची. त्यामुळे स्मॉल आर ची जी किंमत आहे त्याचा वापर करावा लागेल. पण तुम्हाला बऱ्याच वेळा ती किंमत दिलेली असते किंवा दिली नसेल तर ती काढावी लागते. याच्यामध्ये लक्षात ठेवा 1/4πε0 ची किंमत 9 × 10⁹ असते, हे नक्की लक्षात ठेवा. ही 1/4πε0 ची किंमत झाली. मला इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. ही जी किंमत आहे ती किंमत मी इथं ठेवतो. क्यूची जी किंमत आहे 10चा वजा 7 मी तिथं ठेवतो. आरचा वर्ग आहे म्हणजे 2 गुणिले 10चा वजा 1 चा मी वर्ग घेतो. 9 × 10⁹ × 10⁻⁻7 अपॉन 2 × 10⁻⁻1 चा स्क्वेअर झाला. जर याचा विचार करायचा झाला तर 9 तसंच राहिलं. 10चा अधिक 9 आणि वजा 7 म्हणजे अधिक 2 झालं. 2चा वर्ग 4 गुणिले 10चा वजा 2 झालं. 10⁻⁻1⁻2 चं उत्तर 10⁻⁻2 असतं. त्यामुळे इथं लिहून टाकलं 4 × 10⁻⁻2. मुळात मला उत्तर इंटेन्सिटीचं काढायचं आहे. तसं उत्तर इथं काढलं जात असताना मग 9/4 ला मी तसंच ठेवलं, वजा 2 ला वर घेऊन गेलो, अधिक 2 झालं. याचा अर्थ ईचं उत्तर 9/4 गुणिले 10चा अधिक 4 आलं. शक्य आहे आपल्याला 4 न भागता येतं. 4 दूनी 8 झालं, पॉइंट झालं. त्याच्यानंतर 1 झालं, 4 दूनी 8 पुन्हा 20 म्हणजे 4×5 20 आलं. गुणिले 10चा वजा 4 न्यूटन पर कुलोम झालं. आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंटेन्सिटीचं उत्तर मिळालं आपल्याला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्झाम्पलचं उत्तर काढत असताना काय अवघड आहे हो याच्यामध्ये. बोर्डाचं तरी एक्झाम्पल अवघड नसतं, पण पेपर तपासताना आमच्यासारख्याला जाणवतं अरे तिथलं एक्झाम्पल त्याला येतच नाही, का सोडवत नाही ते पोरे एक्झाम्पल.
सध्याच्या कॉलेजमध्ये निकाल दिसत आहेत 100%, 98%, 97%, 94%. ह्यात मुलांचे मार्क्स जर बघितले तर वाईट वाटतं, कारण मार्क्स नाहीत मुलांना. बोर्डाचा 30 मार्कामधला 28, 29, 30चा सपोर्ट आहे, 7-8 मार्क पडलेत, पास झाले, पोरगं उड्या मारत पळत गेले. अरे तुला येतंय का काय, हे बघायला पाहिजे ना आपल्याला. खरा निकाल CET नीटचा लागतो, बघा तुम्हाला कळतंय ते. कुठल्याही कॉलेजचा निकाल मला बघताना सगळ्यात जास्त जाणवतं, एकतर चांगले मार्क असणारी मुलं, ज्याला फिजिक्सला, केमिस्ट्रीला, बायोला, मॅथ्सला 90+ मार्क आहेत, ती हुशार आहे, त्यांनी केलं प्रयत्न, 100% जाणवतं. पासिंग हा क्रायटेरिया नाही. 10वी आणि 12वीला मुलांचा ढीग जो लागतोय पासिंगचा, याला फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल आहे, बाकी काहीच नाही, असं माझं प्रांजळ मत आहे. त्यामुळे माझी मानसिकता अशी आहे की तुम्हाला आलं पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर तयार झालं. किती उत्तर आलं? 2.25 × 10⁴ न्यूटन पर कुलोम किंवा व्होल्ट्स पर मीटर. काय बनल्या, चालतंय युनिट, फरक नाही पडत. हे आपलं उत्तर झालं पहिल्या एक्झाम्पलचं. कुठंही लॉग टेबलचा वापर न करता सिस्टमॅटिकली कसं लिहित गेलोय मी बघा. कॅल्क्युलेशनला ते सोपं जातं ना, आपल्याला अडचण नाही येत. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढत असताना या पद्धतीनं ते जे उत्तर आहे ते उत्तर इथं काढावं लागेल. म्हणून मी काय सांगितलं, कुठलंही एक्झाम्पल 1-2दा वाचा, वाचल्यानंतर कळतं, कळल्यानंतर सोडवता येतं. त्यामुळे पहिल्या एक्झाम्पलचं जे उत्तर आहे ते उत्तर मी फळ्यावर तयार करून दिलं तुम्हाला. असंच आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या एक्झाम्पलचं पण उत्तर बघायचं आहे. आणि तसं ते उत्तर बघत असताना जिथं लॉग टेबलची गरज आहे तिथं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. लॉग टेबलचं प्रॅक्टिस तुम्हाला गरजेचं आहे, कारण आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या गणिताला सोडवत जातो त्यावेळेस ते गणित सोडवताना लॉग टेबल सहित एक्झाम्पल बोर्डाला सोडवावं लागेल. रिपीट केलं मी वाक्य, मगाशी बघितलं होतं, आत्ता परत एकदा सांगतोय. अनेक विद्यार्थ्याला 11वीमध्ये लॉग टेबल कळत नाही, मला मान्य आहे ते. तुम्ही प्रॅक्टिस करा. शाळा सुरू झाल्यावर शिक्षकाला विचारा. जिथं जिथं तुम्ही अडता तिथं तिथं परत विचारावं लागणारच ना, कधी ना कधी शाळा सुरू होईलच की. त्यामध्ये नक्की काळजी घ्यावी लागेल. आणि या पद्धतीनं ज्यावेळेस आपण पहिलं उत्तर तयार केलं 2.25 × 10⁴ आलं, तसं आता आपल्याला दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे. आणि ते एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे त्याचा विचार आपण करूयात. एक्झाम्पल वाचतो मी, तुम्ही नीट ऐका. कसं आहे बघा. ए स्पेरिकल कंडक्टर ऑफ रॅडियस 10 सेंटीमीटर. परत एकदा मी त्या कॅपिटल R चा वापर करतो, 10 सेंटीमीटर लिहितो. याचा अर्थ 10 × 10⁻² मीटर आलं. सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करताना 10⁻² न गुणा, मिलीमीटरचं मीटरमध्ये करताना -3 न गुणा, किलोमीटरचं मीटरमध्ये करताना 10⁻³ न गुणा, मेग्यामध्ये दिला असेल तर 10⁻6 न करा, मायक्रो असेल तर -6 न घ्या, पिको असेल तर -12 करा, नॅनो असेल तर -9 करा. हे का गरजेचं, तर त्या इन्स्टंटला ते नाही लक्षात राहत. तर मला आता या ठिकाणी कॅपिटल R ची किंमत दिली आहे 10 सेंटीमीटर, 10 × 10⁻² मीटर झाली. मला काय विचारलं ते बघा. ए स्पेरिकल कंडक्टर ऑफ रॅडियस 10 सेंटीमीटर पजेस ए चार्ज ऑफ 62.8 कुलोम. चार्जची किंमत मला 62.8 कुलोम दिली आहे. नाही कन्व्हर्जनची गरज, देतानाच त्यांनी तशी दिलेली आहे. मला काय विचारलंय, फाइंड द सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणजे मला या ठिकाणी उत्तर जे काढायचं आहे ते सरफेस चार्ज डेन्सिटीचं काढायचं आहे. सिग्मा हा सिम्बॉल येतो. म्हणजे आता मला परत एकदा थोडं 11वीकडं वळावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल, काय केलं ते बघावं लागेल. डेन्सिटीज किती आहेत? 3 प्रकारच्या आहेत. लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटीचा सिम्बॉल लॅम्बडा, सरफेस चार्ज डेन्सिटीचा सिम्बॉल सिग्मा आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा सिम्बॉल रो. मग मला सरफेस चार्ज डेन्सिटीचा विचार करायचा आहे. मग माझा मूळ फॉर्म्युला काय आहे? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट सरफेस एरिया. मी व्हॉल्यूम सांगितलं लिहिलं होतं पण तसं नाही. ते चार्ज पर युनिट सरफेस एरिया इज कॉल्ड ॲज सरफेस चार्ज डेन्सिटी. मग मला विचार करावा लागेल मला दिलंय काय,
मी जर सहज तिथं बघितलं तर मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या स्पिअरच्या करस्पॉन्डिंग रॅडियस दिलेली आहे. माझ्याकडचा जो ऑब्जेक्ट आहे तो स्पिअर आहे आणि मग मला डोक्यात क्लिक व्हावा लागतो, अरे स्पिअरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय. मग आपण बघूयात सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. स्पिअरचा व्हॉल्यूम काढताना 4/3 पाय आर क्यूब असतं आणि स्पिअरचा सरफेस एरिया काढताना 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर असतं, हे नक्की लक्षात ठेवा. मग आपण असा विचार करूयात की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारा तो चार्ज किती दिलाय, 62.8 दिलाय. 4 आहे गुणिले 3.14 गुणिले कॅपिटल आर आहे 10 गुणिले 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग हे जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनला आपल्याला सुरुवात करावी लागते. तसं ते कॅल्क्युलेशन करताना जर समजा त्याने किंमत 3.142 दिली असेल तर 3.142चाच वापर करा. गेल्या 2 वर्षाखाली ज्यांनी 3.14 घेऊन उत्तर काढलं होतं त्यांना चुकीचं दिलं गेलं. आपल्याला ते उत्तर काढलं जात असताना 3.142चा वापर करून उत्तर काढावं लागेल. असं उत्तर इथं काढलं जात असताना मग मी विचार केला, वर 62.8 तसंच ठेवलं, खाली आहे, खाली विचार करत असताना 4 आहे, कदाचित 3.142चा विचार करताना तुम्ही जर त्याला बेचोक 8 बेक बेन बेत्रिक 6 केलं तरी चालतंय. म्हणजे कसं, समजा इथं 2 घेऊयात गुणिले बेत्रिक 6 बेक बेन बेचोक 8, सध्या तात्पुरतं 2 मी इथलं पुसून टाकतोय. 6.28 आलं, 4ची फक्त फोड केली आणि असं करता करता गुणिले इथं जर बघितलं तर 10चा वर्ग म्हणजे 100 गुणिले 10⁻² वर्ग म्हणजे 10⁻4 झालं. मी काय केले बघा, शक्यतो लॉग टेबल टाळायचा प्रयत्न केला. त्यांनी मला 62.8 दिलं होतं, मी त्याला फोडून 6.28 केलं. 62.8ला मला 6.28 करताना मला इथं 6.28 करताना गुणिले 10 करावं लागेल. किती सोपं झालं बघा. 6.28 गुणिले 10 म्हणजे 62.28. 6.28 गुणिले 100 गुणिले 10⁻4 झालं. 6.28ला 6.28 कॅन्सल झालं. इथं 1/2 आलं, गुणिले 10 तसंच ठेवलं, गुणिले 100 म्हणजे 10⁻2 झालं. 10⁻2 आणि 10⁻4 म्हणजे 10⁻2 झालं. ते वर गेलं तर 10⁻2 आलं. काय झालं बघा, इथे 100 होतं, 10चा वर्ग झाला, 10⁻4 झालं. 10⁻2 आणि 10⁻4 म्हणजे 10चा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते 10⁻2 झालं. इथं 2 गुणिले 10 आहे, याचा अर्थ 5 गुणिले 10⁻2 आलं. सिग्माचं उत्तर तयार झालं, कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर. जिथं जिथं आपण कॅल्क्युलेशन करत गेलो ते कसं केलंय बघा. 62.28ला मी 6.28 गुणिले 10 केलं, 2 गुणिले आतल्या 2 ह्याला गुणून घेतलं, याला हे कॅन्सल केलं, हे 10⁻2 होतं, 10⁻4 होतं, 10⁻2 आलं, खाली -2 आलं, सॉरी 10⁻2 खाली आहे, ते वर गेलं तर मगासारखं झालं, 10⁻2 झालं, इथं 10⁻2 झालं. याचा अर्थ 500 कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर हे सिग्माचं उत्तर आलं. म्हणजे ती माझी सरफेस चार्ज डेन्सिटी झाली. आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर विचारलं जात असताना ते कुठलं विचारले तो भाग फार महत्त्वाचा आहे. कुठं लॉग टेबल मी वापरला, नाही वापरला, म्हणजे मला याचं उत्तर जर काढायचं झालं तर ते जे उत्तर आहे ते उत्तर माझं झालं 500 कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर. सरफेस चार्ज डेन्सिटीचं उत्तर झालं स्पिअरच्या बाबतीत. अशीच उत्तर आपण काढतोय. तसं उत्तर तिथं काढलं जात असताना
आता विचार करूया त्यातल्या तिसऱ्याचं. काय काय दिलं ते बघा. 2 एक्झाम्पल आहेत. जसं जसं मी लिहित जातोय तसं तसं तुम्ही ते वहीवर लिहून काढा. मुळात हे तुमच्या मोबाईलवर राहतंय ना बराच काळा करता. समोर ज्यावेळेस मी तुमच्या असतो त्यावेळेस वेगळा आहे, त्यावेळेस मी लिहून देत नाही फळ्यावर, तुम्हाला एक्झाम्पल सांगत राहतो. आता तसं नाही केलेलं. एक्झाम्पलचं आपण उत्तर काढून तिथं असणार ते जे उत्तर आहे ते उत्तर तयार केले. म्हणजे आपण काय बघितलं, आपल्याला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते एक्झाम्पल जर सोडवायचं झालं तर तिथं असणारं ते जे एक्झाम्पल आहे ते कुठल्या पद्धतीनं सोडवावं लागेल. मी लॉक टेबल शिवाय सांगितलंय. एखाद्याला वाटलं बाबा काय नाही सर आम्हाला थोडं लॉक टेबलचं प्रॅक्टिस व्हावं असं वाटतंय, तर तुम्ही त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लॉक टेबलचा वापर करून ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल नक्की सोडवू शकाल. त्याला फारसा वेळ लागणार नाही. पण CETचा विचार केला तर विदाउट लॉक टेबल ते एक्झाम्पल सोडावं लागेल. त्यामुळे आपल्याला ते एक्झाम्पल कसं दिलंय त्याच्यावरून तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागतं. तिसरं एक्झाम्पल काय बघा. ए कंडक्टिंग स्पियर हॅव्हिंग रॅडियस 3 सेंटीमीटर. आत्ताच आपण बघितलं होतं कॅपिटल R आपण रॅडियस ऑफ द स्पियरला वापरतोय. सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करताना 10⁻². त्यामुळे कॅपिटल Rचं जे उत्तर आहे ते उत्तर माझं तयार झालं 3 × 10⁻² मीटर. पुढं काय दिलंय बघा. हॅज द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ 26.55 सिग्मा दिलंय आपल्याला 26.55 कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जी किंमत दिली ती किंमत आपण लिहून घेतली. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ द स्पियर ॲट ए पॉइंट ॲट ए डिस्टन्स ऑफ 3 मीटर. स्मॉल r ची किंमत 3 मीटर दिले आणि आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर किती असेल ते विचारलंय. असं जर एखादं एक्झाम्पल आपल्या समोर आलं आणि ते एक्झाम्पल आपल्याला जर सोडवायचं झालं तर ते कसं सोडवता येईल, त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार आपण नक्की करूयात. परत एकदा काय करूयात, आपल्याला माहिती असणाऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करूयात. एक फॉर्म्युला तर आत्ता आपण बघितला होता 1/4πε0 Q/r². हा फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा झाला. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो सिग्माचा आहे. सिग्मा इज इक्वल टू Q/4πr². 2 फॉर्म्युले बघितले होते ना आपण. ह्या दोघांना आपल्याला कंबाईन करावं लागेल. कंबाईन करताना कसं करावं लागेल बघा. Q इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे सिग्मा इंटू 4πr². याचा अर्थ E इज इक्वल टू 1/4πε0. Qच्या ठिकाणी सिग्मा इंटू 4π कॅपिटल R² अपॉन स्मॉल r². म्हणजे 4π ला 4π आपण कॅन्सल करूया. E इज इक्वल टू या ठिकाणी आलं सिग्मा, इथं आलं कॅपिटल R² आणि या ठिकाणी आलं स्मॉल r². कसं केलंय ते बघा. आपण या ठिकाणी ते ε0 शिल्लक राहिलंय. म्हणजे ईचं उत्तर काढताना सिग्मा कॅपिटल R² अपॉन ε0 स्मॉल r² याचा वापर करावा लागेल आपल्याला. मग त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्झाम्पलचं जे उत्तर आहे ते उत्तर काढता येईल. आणि असं उत्तर या ठिकाणी काढत असताना मग आपण असा विचार करूयात, सिग्मा किती दिले आपल्याला 26.55. कॅपिटल R किती दिले आपल्याला 3 × 10⁻², त्याचा वर्ग, डिवायडेड बाय ε0 ची किंमत दिलेली असते आपल्याला 8.85 × 10⁻12 आणि स्मॉल r ची किंमत आपल्याला दिली गेली 3, त्याचा वर्ग करावा लागेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिथं असणारं ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल पहिल्यांदा सिम्प्लिफाईड करून घ्यावं लागेल. आणि एखादे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाईड करून घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे 26.55 ला आपण तसंच ठेवूयात. 3चा वर्ग 9 घेऊयात, 10⁻4 घेऊयात, डिवायडेड बाय या ठिकाणी 8.85 ला तसंच ठेवूयात,
गुणिले या ठिकाणी 9 घेऊयात आणि 10चा वजा 12 घेऊयात. 9ला 9 झटक्यात कॅन्सल करून टाकू. वर 10चा वजा 4 आहे, खाली त्या ठिकाणी तिथं असणारा 10चा वजा 12 आहे. 9ला 9 तर आपण कॅन्सल केलं. याचा अर्थ असा झाला 26.55 आणि 8.85 दोन संख्या राहिल्या आपल्या. 10च्या वजा 12ला आपण वर घेतलं, 10चा अधिक 12 झालं. याचा अर्थ 10चा अधिक 8 आलं. 8 आणि 4 12. आता मात्र तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या 26.55ला 8.85 भागावं लागेल. मी सहज याचा विचार केला तर मी काय करू शकतो, 26.55ला 27 घेऊ शकतो, 8.85ला 9 घेऊ शकतो. मी बोर्डासाठी म्हणत नाही, मी CETला म्हणतोय. आणि 26.55ला 27 घेतलं, 8.85ला 9 घेतलं, 9 त्रिक 27 आलं. याचा अर्थ असा झाला, इथं जर मी बघितलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं नियरली जे उत्तर आहे 3 × 10⁸ न्यूटन पर कुलोम आलं. नियरली आलं. लॉग टेबलनं थोडंफार बदल होईल, जास्त नाही होणार. पण मी आत्ता याचा विचार केला, तो CETसाठी विचार केला आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पलचं मी उत्तर काढलं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्झाम्पलची उत्तरं काढत असताना या असणाऱ्या संकल्पनेचा आधार घ्यावा लागेल. त्याच्यावरून त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागेल. खरं तर अनेक प्रकारे अनेक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्झाम्पलचा विचार करू शकतो. आज आपण इनिशिएट केले, आज आपण सुरुवात केली आहे. आपण जास्त डीपमध्ये जास्त डिटेलमध्ये जायसाठी आपल्याला परत वेगळे तास घेणारच आहे. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे एक्झाम्पल अशी एका तासात आणि एकदा शिकवलं म्हणजे लक्षात येतील असं नाही होत. मोठा टॉपिक आहे, एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्झाम्पलचा विचार आपल्याला नक्की आज करायचा आहे. आणि असा विचार इथं केल्यानंतर आपण काय करतोय, आज या असणाऱ्या इथल्या एक्झाम्पलचा विचार करत असताना आपण इथंच थांबतोय. याच्यानंतरचं जे लेक्चर असेल त्या लेक्चरला ह्याच्यामधले अजून काही एक्झाम्पल आपण घेतोय. धन्यवाद.